तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही सांगा आपल्या वर्षभरामध्ये किती ऋतू असतात? 3 तीन ऋतू असतात. कोणकोणते ऋतू असतात? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. तर बघा, मी तुम्हाला पात्र वाटून देणार आहे, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. त्यामध्ये तुम्ही संवाद कौशल्य साजरा, मी ऋतू, मी उन्हाळा, मी पावसाळा आणि मी हिवाळा असं समजायचं आणि आपलं संवाद एकमेकांना सादर करायचं. तिचं निरीक्षण हे आपले विद्यार्थी करणार आहेत. चालू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, इकडे बघा, मी तिघांना हिवाळा ऋतू, पावसाळा ऋतू आणि उन्हाळा ऋतू हे 3 पात्र देणार. तुम्ही एकमेकांच्या मध्ये संवाद कौशल्य सादर करायचं आणि विद्यार्थी तिचे निरीक्षण करतात. मॅडम तुम्ही मी उन्हाळा असं व्हायचं, मॅडम तुम्ही पावसाळा असं व्हायचं आणि सर तुम्ही हिवाळा असं व्हायचं. पोस्ट करायचं. मी 3 मिनिट डिस्कशन करूया, सर व्हिडिओ करतात. संवाद कोणी मॅडम? कशा पद्धतीने करायचं? चालू मी आता उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यामध्ये मला खूप त्रास होतो आणि मी स्वतः उन्हाळा असून आता मी उन्हाळा आहे. तर उन्हाळ्यामुळे काय होतंय की सगळ्यांना एकदम म्हणजे बघायला गेलं तर सगळ्यांना खूप गरम करतोय मी, कारण माझं एकदम म्हणजे तीव्र असं सूर्याची किरण असतात आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं की सगळ्यांना त्रासदायक वाटते. मात्र हा एक महत्वाचा विषय असतो की उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना काय होतंय, सुट्ट्या पडतात आणि त्यामुळे ते काय करतात, वेगवेगळ्या ठिकाणी ट्रिपला वगैरे जातात किंवा आपल्या गावी जातात, असं पण होऊ शकते. आणि उन्हाळ्यामध्ये सांगायचं म्हटलं तर आपण घरगुती विचार केला तर सांडगे, पापड, कुरवड्या हे जे सर्वांना आवडते हे होतंय. आणि त्याच्यानंतर सपोज जर आपल्याला कुठं बाहेर फिरायला जायचं असेल तर त्यावेळी पण आपण उन्हाळ्यामध्ये शक्यतो जायला बघतो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये कसं असं म्हणजे थंडी वगैरे वाजत नाही किंवा चिकचिक, पावसाळ्यात जसं चिकचिक असते तसं पावसाळ्याच्या हिशोबाने वाटत नाही. सगळं एकदम कोरडं असतं आणि कडक ऊन असल्यामुळे सगळे घरातच असतात, दुपारच्या टाइमला बाहेर पण पडत नाही. मी पावसाळा मानवी जीवनामध्ये खूप गरजेचा आहे. पावसामुळे मानवी जीवन जसे झाडे फुलतात तसे फुलून येते. माझा जसा फायदा आहे तसा तोटा पण आहे, कारण महापुरामुळे माणसांचे नुकसान होते, त्यामुळे पावसामुळे खूप नुकसान पण होऊ शकते. माझ्यामुळे पूर्ण परिसर हा हिरवागार असा शालू नेसल्यासारखा दिसतो. हिवाळा ऋतूचा फायदा असा आहे की मी पावसाळा झाल्यावर येतो. पावसाळ्यात जेवढा पाऊस पडलेला असतो त्यामुळे गारठा हा हिवाळ्यात वाढला जातो. हिवाळ्यातील जी पिकं आहेत ही पिकं हिवाळ्यातच घेतली जातात. तोटा असा आहे की थंडी वाढली की लोकांनी मानवाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि थंडीमुळे ते दगावू शकतात. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला कळाले की आपल्या वर्षभरामध्ये जे 3 ऋतू आहेत ते कोणत्या पद्धतीने हे 3 ऋतू येतात.